जसे आता या वर्षाच्या तिघे उमेदवारांनी सांगितलं, कठोर परिश्रम, प्रयास, डेडिकेशन, सेल्फ बिलीफ हे सर्व घेऊन परीक्षा मी पण उत्तीर्ण केला 2018 वर्षात. तेव्हापासून आतापर्यंत एक मी सांगू इच्छिते की या IAS मध्ये आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, जे वेगळे वेगळे प्रकारचे आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे सेवासाठी. आम्ही वेगळी वेगळी पोस्ट होतो. तुम्ही काही मुले असे तुमचा विचार करू शकता की ही कायसाठी करायची आहे, तुम्ही कोणती पदावर जाणार. तर एक चांगली गोष्ट अशी आहे की IAS जी आहे यामध्ये वेगळी डायव्हर्सिटी आहे. सुरुवातीमध्ये SDA, त्यानंतर मग जिल्हा परिषदमध्ये ग्रामीण भागामध्ये काम तुम्ही करू शकता. नंतर मग आपल्याकडे भरपूर प्रकारची पोस्ट आहे. अर्बन ॲडमिनिस्ट्रेशन, मी सध्या आयुक्त आहे मनपा, शहराची प्रत्येक समस्याच्या निवारण तुम्ही करू शकता. कलेक्टर, पूर्ण जिल्ह्याचे तुम्ही जिल्हाधिकारी, वेगळे वेगळे विभागाचे तुम्ही पाहू शकता. नंतर मग तुम्ही मंत्रालयामध्ये जाऊन पूर्ण डिपार्टमेंट, राज्य शासनाची धोरण निश्चित करणे, म्हणजे एक भरपूर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे येऊ शकता. आणि ही डायव्हर्सिटी पूर्ण तुमचं जे करिअर आहे त्यासाठी राहणार. म्हणजे प्रत्येक 2-3 वर्षात जर तुम्हाला नवीन एक पोस्टिंग भेटली तर तुमच्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटी आहे आणि नवीन काम करण्याची संधी आहे. म्हणून तुम्ही केवळ बोर होणार नाही, बरोबर आहे, कारण चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज विल चेंज एव्हरी टाइम फॉर यू. आणि असं नाही की फक्त IAS आहे. UPSC परीक्षा अंतर्गत 23 सर्व्हिसेसचं चयन होतो. त्यामध्ये IPS पण आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस. तुम्ही मोठी पोस्टमध्ये जाऊन पूर्ण पोलीस बलचं काम करू शकतो. त्यानंतर मग आपल्याकडे फॉरेन सर्व्हिस, इतर देशामध्ये राष्ट्रदूत, डिप्लोमॅट ही काम आपण करू शकतो. फॉरेस्ट सर्व्हिस, वन संरक्षण, अकाउंट्स, पूर्ण देशाचे ऑडिट आणि अकाउंट, रेल्वे ट्रॅफिक. तुम्ही केव्हा विचारला की आमच्या देशामध्ये एवढा मोठा रेल्वे नेटवर्क आहे, कसे चालू आहे, कोण चालू करत आहे. रेल्वे सर्व्हिस म्हणजे आपल्या देशाचे वेगळे वेगळे स्थानमध्ये एक इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबल पोस्ट या परीक्षेने तुम्हाला भेटू शकते. आणि एकदा ही पोस्ट मला भेटली तर तुम्ही तुमचे स्वतःचे जे आयडियाज आहे, जे तुम्हाला काही इम्प्लिमेंट करायची आहे, ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकते आणि आमच्या देशाची पूर्ण परिस्थितीची सुधारमध्ये एक तुमचा मोठा रोल तुम्ही प्ले करू शकणार आहे. तर आज उपस्थित सर्व इथे आलेले विद्यार्थी आहेत, माझी अशी एक सर्वांसाठी एक आव्हान आहे की आज तुम्ही हे जर ऐकला तर तुमच्या जीवनात तुमचं काय लक्ष्य काय, तुमचा एम काय, तुम्हाला काय पाहिजे हे नक्की तुम्ही निश्चित करा. आणि असं केव्हा विचारू नये की मी कसे करणार, माझ्याकडे रिसोर्सेस कमी आहे, माझ्या परिवाराच्या असं परिस्थिती, असं काही तुम्ही विचारू नये. कारण आज 2025 वर्षमध्ये आपल्याकडे जे इंटरनेट आहे, इंटरनेट हॅज बिकम द बिगेस्ट एनेबलर. जे मी आपल्या घरीमध्ये दिल्लीमध्ये बसून मी आपलं काही रिसोर्सेस पाहू शकते, सेम मी इथे अमरावतीमध्ये पण पाहू शकते. इंटरनेट हॅज बिकम द बिगेस्ट एनेबलर. आणि तुम्ही सर्व या जे डिजिटल रेव्होल्युशन आलेलं आहे याचे तुम्ही एक बेनिफिशियरी व्हावी. तुम्ही इंटरनेटचा चांगला उपयोग करावी, आपलं नॉलेज बेस इन्क्रीज करावी. UPSCच्या परिपूर्ण जे ट्रेनिंग आहे, म्हणजे प्रिपरेशन ट्रेनिंग आहे, 100% ऑनलाईन पद्धतीने करणं शक्य आहे. असं नाही आहे तुम्हाला दिल्लीमध्ये जावं लागेल, पुण्याला जावं लागेल. तुम्ही आपल्या घरी बसून सर्व करू शकते, फक्त तुम्हाला एक इंटरनेट सर्व्हिस पाहिजे. तर मोठे स्वप्न पाहावे तुम्ही आणि काही तर तुमचं लक्ष नेशन बिल्डिंगसाठी काय करायचं तुम्हाला हे तुमचा एक निश्चित झाला पाहिजे. आणि अशी माझी एक इच्छा आहे की आज जसे या कार्यक्रम आमचा झाला, तर वर्षी हा कार्यक्रम जेव्हा होणार आहे, अमरावती जिल्ह्याचे जास्तीत जास्त लोक इथे तीर्थ विद्यार्थी म्हणून येईल. आणि अमरावती जिल्हा जर हे जे तुम्ही ऑफिसर तुम्ही जेव्हा कुठे तरी जाणार, कोणता कार्य, कोणती ठिकाण, तुम्ही सांगणार लोकांना मी अमरावती जिल्ह्याने आहे, आणि तेव्हा तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की रोशन होणार आहे. मला माझ्याशी पण लोक विचारत आहे कुठे
कुठून आले तर दिल्लीचं नाव मी बोलते. एखादा अधिकारी अमरावतीच्या अधिकारी कुठेतरी पोस्ट झाला तर अमरावती ते नक्की ते लोकांना सांगणार आहे. तर या जिल्ह्याचं नाव तुम्ही पुढे घेऊन जा आणि लेट द स्काय बी द लिमिट फॉर यू. And I wish all of you the very best. And once again, my wishes to the newly selected candidate for a very bright future ahead in the civil services. Thank you so much. मॅडमचं नाव फक्त सौम्य आहे, पण मॅडमचं प्रशासन मात्र कणखर आहे की गेल्या काही दिवसात जेव्हा जिल्ह्याची स्वच्छता अगदी ऐरणीवरती येऊन मॅडम काम करत आहेत ते फार मोलाचं आहे मॅडम, आणि ते सगळे आम्ही बघत असतो. यानंतर तुम्हाला सगळ्यांना ज्यांची उत्सुकता लागली आहे त्यांचं नावच आशिष असल्यामुळे नव्याने अधिक आशीर्वाद ते काय देतील. पण एवढंच नक्की म्हणेन सर तुम्हाला बोलवण्यापूर्वी की अहिल्यानगरमध्ये अनेक मॅरेथॉनचं आवर्जून आयोजन करणारे, स्वतःहून त्यामध्ये सहभागी होणारे, फिटनेसला विशेष महत्त्व देणारे आणि अगदी प्राथमिक माध्यमिक स्तरातून सांस्कृतिक महोत्सवाला प्राधान्य देत कलेलाही प्रोत्साहन देणारे आदरणीय सर, जे विकासभूमी प्रशासनाचे अत्यंत कणखर प्रशासक आहेत. टाळ्यांच्या जोरदार गजरात आदरणीय आमंत्रित करूया सन्माननीय जिल्हाधिकारी आशिष एरेकर सर आपल्याला. आणि एवढंच म्हणेल सर, मागणे न काही, बोलणे न काही, आधाराची ग्वाही देत राहा, आधाराची ग्वाही देत राहा. सर्वांना नमस्कार. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब, ज्यांना आपण आजच्या कृषी दिनी, ज्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण कृषी दिन साजरा करत असतो, असे एक प्रकारे महाराष्ट्रातले कृषी संत आपण त्यांची अशा पद्धतीने उल्लेख करू. असे वसंतराव नाईक साहेब यांच्या पावन स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरांजली व्यक्त करतो, त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करतो. आज जिल्हा प्रशासन अमरावतीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या अमरावतीचेच जे भूमिपुत्र आहेत आणि ज्यांनी UPSC सारख्या भारतातल्या सर्वात कठीण अशा परीक्षेमध्ये अतिशय घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि आपल्या पूर्ण जिल्ह्याचं जे नावलौकिक एक प्रकारे त्यांनी उंचावलेलं आहे, तर अशा या अमरावतीच्या 3 एक प्रकारच्या रत्नांचा सत्कार करण्यासाठी आजचा जो आज कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी श्रीमती सौम्या चांडक, ज्या आपल्या महापालिकेचे आयुक्त आहेत, श्रीमती संजिता महापात्र, ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या CEO आहेत, व आणखी आपल्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून माननीय विभागीय आयुक्त मॅडम आणि SP साहेबसुद्धा थोड्याच वेळात जॉईन होणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, जसं मी उल्लेख केला की हे 3 रत्न जे आहेत अमरावतीचे, ते शिवांग तिवारी, रजत पत्रे आणि नम्रता अनिल ठाकरे, या तिघांचं मी सर्वप्रथम जिल्हा प्रशासनाच्या वतीने खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. सुरुवातीला शिवांगनी भाषण केलं, तुम्ही ते ऐकलं असेल की त्यांनी अतिशय मोजकच बट महत्त्वाचं तो बोलला की आपल्याला कुठलीही परिस्थिती आपली कशी असो, कठीण असो, विपरीत परिस्थिती असो, पण त्या परिस्थितीने खचून न जाता तुम्ही तुमचं जे ध्येय निश्चित केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जर वाटचाल केली तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल, असा एक महत्त्वाचा संदेश हा आपल्याला शिवांगनी दिला. रजत यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय डिटेलमध्ये मार्गदर्शन केलं आणि पूर्ण प्रिलिम्सपासून ते इंटरव्ह्यूपर्यंत कशा पद्धतीने UPSC परीक्षा ही आपला एक प्रकारच्या आपल्या ज्ञानाचा आणि आपल्या पर्सनॅलिटीचा कशा पद्धतीने कस पाहत असते किंवा आपण किती स्ट्रॉंग आहे हे पाहत असते, याचं एक थोडक्यात तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. शेवटी नम्रता यांनी सुद्धा आपला पूर्ण प्रवास तुमच्यासमोर मांडला आणि कशा पद्धतीने अनेक अपयशांना सामोरे जाऊन त्या शेवटी ह्या UPSCमध्ये यशस्वी झाल्या आणि किती खडतर असा त्यांचा प्रवास होता याच्याबद्दल त्यांनी उल्लेख केला. तर मित्रांनो, सर्वांना माझं एकच त्या ठिकाणी सांगणं राहील, आता हे जे 3 नवीन जे या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत UPSC परीक्षेद्वारे आणि आम्ही जे 3 ऑलरेडी इथे शासनामध्ये कार्यरत आहोत, या सर्वांचं जर तुम्ही एक प्रकारे बॅकग्राऊंड पाहिलं किंवा सर्वांची जर स्टोरी तुम्ही पाहिली तर कमी अधिक प्रमाणात तुम्हाला हेच साम्य त्याच्यामध्ये आढळेल की
तुम्हाला जेव्हा तुम्ही ध्येय निश्चित केलं, तसं मला अनेक लोक विचारतात की तुम्हाला कलेक्टर व्हायचं होतं तर तुम्ही कधी ध्येय निश्चित केलं. तर ते माझ्या बाबतीत मी थोडा सुदैवी असं समजेल की मला अतिशय कमी वयामध्ये, जवळपास मी 6वी-7वीला असतानाच माझ्या शाळेमध्ये एकदा जिल्हाधिकारी आले होते. तसं आज मी पाहतोय की बरेचसे शाळकरी मुलं, 8वी-9वीचे मुलं पण दिसत आहेत आणि बरंच जसं वर्ग खोली चालली अशा प्रकारचा दंगा पण चाललाय. आम्ही 2-3 लोक वर पाठवून काही लोकांना शांत करायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने सगळ्या, मला असं वाटतं की तुम्हाला काही तुमच्या शिक्षकांनी बळजबरीत आणलेलं नाहीये ना, स्वतःहून आलेलं. मला वाटतं 4-5 लोक सोडले तर बाकी स्वयंप्रेरणेने आले असतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या बाजूला जे बसत हे तर खूप सिरियसली सगळे ऐकतात. तर असंच मी शालेय वयात असताना जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार जिल्हाधिकारी होते नांदेड जिल्ह्यातले. मी नवोदय विद्यालयामध्ये शिकलेला आहे 6वी ते 10वी. बोर्डिंग स्कूल असते ते तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल. 7वीत असताना जिल्हाधिकारी महोदयांची आमच्या शाळेला भेट झाली आणि एकंदरीतच त्यांच्या भेटीमुळे जे आमच्या शाळेमध्ये बदल झाले किंवा जो पॉझिटिव्ह परिणाम झाला, तर त्याच्यानी माझ्या मनात कुठेतरी कोरल्या गेलं की जिल्हाधिकारी पदे काही असते की ज्याच्याने काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यानंतर 8वीला आलो मी आणि आमच्या भागामध्ये एक अतिशय तरुण तडफदार IAS अधिकारी तिथे SDM म्हणून नियुक्त झाले. आता तुम्हाला सौम्या मॅडमनी सांगितलं की IAS अधिकारी बनल्यावर पहिली पोस्टिंग तुमची SDMची असते. तर SDM म्हणून ज्यांची नियुक्ती झाली त्यांचं नाव मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सगळ्यांनाच कदाचित ते नाव माहीत असेल. तर ते तुकाराम मुंडे साहेब आमच्या इथे त्या ठिकाणी रुजू झाले होते. आणि तुकाराम मुंडे साहेबांचं अतिशय धडाकेबाज एक प्रकारे त्यांची कार्यपद्धती हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे. आणि SDM जेव्हा ते रुजू झाले होते आणि कदाचित त्यांना आमच्या नवोदय विद्यालयामधल्या अनेक तक्रारी वेगवेगळ्या माध्यमातून गेल्या असतील, असंच एका दिवशी सरांनी आमच्या शाळेवर धडक भेट दिली आणि त्यांच्या भेटीनंतर आमच्या शाळेमध्ये बरेच पॉझिटिव्ह परिणाम झाला की आम्हाला आमच्या जे काही दूध मिळायचं समजा मुलांना सकाळी प्यायला वगैरे, तर ते त्याच्यात थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी झालं, जेवण जरा चांगलं मिळायला लागलं आम्हाला. त्या वयामध्ये आपल्याला जास्त काही इतर गोष्टी आपल्याला समजत नाही, पण हे जे काही पॉझिटिव्ह परिणाम आमच्या याच्यात झाले त्याच्यामुळे मला कळालं की बाबा हे असं काहीतरी पद आहे की ज्यांचं लोक ऐकतात किंवा ज्यांनी काही सांगितलं, ज्यांनी काही ठरवलं करायचं तर ते निश्चित त्या ठिकाणी परिणामकारक होते. जिल्ह्याचे आपले माननीय पोलीस अधीक्षक श्री विशालानंद साहेब इथे आलेल्या सर्वांना विनंती करतो की टाळ्याच्या गडगडाटात तुम्ही सरांचं स्वागत करावं. तर अशा पद्धतीने शालेय वयामध्ये मला हे IAS किंवा UPSC याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन मिळालं आणि मी निश्चित केलं की आपल्याला कलेक्टर बनायचं आहे, IAS व्हायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा नवोदय विद्यालयातून बाहेर पडलो, 11वी-12वी केली आणि नंतर IIT मुंबई येथे मी इंजिनिअरिंगच्या माझ्या याला प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगच्या डिग्रीसाठी मी 2011 ते 15 असं BTech केलेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये IIT मुंबईमधून. तेव्हा आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी पदाची जी धुरा आहे ती अतिशय कर्तव्यदक्ष असलेले श्रीकर परदेशी साहेब, जे आता माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सचिव आहेत, ते आमच्या नांदेडला जिल्हाधिकारी होते. आणि ते जिल्हाधिकारी असताना त्यांनी नांदेडमध्ये अशा पद्धतीचं स्पर्धा परीक्षाचं जे काही मार्गदर्शनचं एक प्रकारे मोहीम त्या ठिकाणी सुरू केली होती. दर महिन्याला 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता अशा पद्धतीचा तो कार्यक्रम व्हायचा. आणि माझ्यासारखे असंख्य नांदेडकर जेव्हा जेव्हा संधी मिळेल आम्हाला, आम्ही त्या कार्यक्रमात जायचो. आणि त्याच्यात एक UPSCद्वारे सिलेक्टेड आणि एक MPSCद्वारे सिलेक्टेड अशा पद्धतीचे जे यशस्वी विद्यार्थी सर त्या ठिकाणी बोलवायचे आणि मार्गदर्शन मिळायचं सर्वांना. आणि माझ्यासारखे असंख्य जे तिथून आम्ही अधिकारी झालो हे त्याचे आम्ही डायरेक्ट बेनिफिशरी आहात. त्यामुळं असा जेव्हा आपण कार्यक्रम आयोजित केले त्याचं खरं कुठेतरी त्याच्या जी मार्गदर्शन म्हणा किंवा त्याच्यामध्ये मागची जी प्रेरणा आहे ती अशा आमच्या पूर्वीच्या अनुभवातून आम्हाला मिळालेली आहे की जर आपण लवकर कोणाला काही डायरेक्शन देऊ शकलो, ज्यांनी ऑलरेडी ठरवलेलं आहे त्यांना म्हणतोय, तर त्यांना आपण जर लवकर डायरेक्शन देऊ शकलो, गायडन्स देऊ शकलो तर निश्चितच त्यांना त्याच्यात फायदा होतो. आणि जे शालेय विद्यार्थी आहेत, जरी आता तुम्ही 8वी-9वी वगैरेला असाल तरी लवकरच तुम्ही 10वीची परीक्षा द्याल आणि नंतर करिअर नावाचा हा जो भयंकर शब्द आहे याच्याशी तुमची गाठ पडेल. आणि पुढचे जे तुमचे 12वी नंतर जे 8-10 वर्ष तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, तुम्ही इंजिनियर बना, तुम्ही डॉक्टर बनायचं ठरवा, तुम्ही वकील बनायचं ठरवा, तुम्ही आर्किटेक्ट बना, तुम्ही
त्याच्यानंतर उद्योजक बना, काही बना, पण पुढचे जे 10 वर्ष आहेत तुमचे 10वी 12वी नंतरचे, तेच तुमचं जे पुढचं आयुष्याचं जे 50-1 वर्ष राहणार आहेत सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनातले, ते तुमची जे पुढचे आयुष्य आहे ते हे तुमचे 12वी नंतरचे 10 वर्ष ठरवणार आहेत. त्यामुळं जसं आधीच्याही वक्त्यांनी सांगितलं की तुम्ही हे राईट टाईम आहे की तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं पाहिजे. असं काही जरुरी नाही की तुम्ही आज आपल्या UPSCच्या सिलेक्टेड झालेल्या जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा आपण सत्कार करतोय, किंवा इथे आयुक्त मॅडम बोलल्या किंवा ZPCO मॅडम बोलल्या, मी जिल्हाधिकारी म्हणून बोलतोय म्हणून तुम्हाला UPSC केलंच पाहिजे, IAS बनलं पाहिजे, IPS बनलं पाहिजे, असातला काही विषय नाही. बट कुठल्याही पद्धतीने तुम्ही तुमचं ध्येय जेव्हा निश्चित कराल त्याच्यात अतिशय उच्च शिखर गाठण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. इंजिनिअरिंग जर करायचं स्वप्न असेल तर IIT मधूनच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं काही नाही की इतर कॉलेज वाईट आहेत, पण प्रयत्न आपला हा निश्चित उच्च असला पाहिजे. डॉक्टर बनायचं असेल तर एम्स सारख्या प्रतिष्ठित जर संस्थांमधून जर आपण डॉक्टर बनू शकलो तर निश्चितच आपली जे एक प्रकारचे क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होत असते. त्यामुळं अतिशय उच्च ध्येय ठेवा. जे आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ते मी आपले जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना सांगेल, आणि जे जरा आता डिग्री ज्यांनी केलेली आहे, जे सिरियसली या परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी म्हणून अशा पद्धतीचे मार्गदर्शन आम्ही येत्या काळात सुद्धा राबवू. जर तुम्ही तुमचा तसा प्रतिसाद असेल आणि तुमची तशी आवश्यकता असेल तर आम्ही महिन्याला किंवा 1-2-3 महिन्यातून एखाद्या वेळेस, आणि इफ नॉट ॲट दिस स्केल तर एखाद्या छोटा सभागृह जिथे 100-200 मुलांना आपण इन्व्हाइट करून जे सिरियस असतील परीक्षांबद्दल त्यांच्यासाठी काही डिस्कशन आपण घडून आणू शकतो. तर तशा पद्धतीचे अभिप्राय तुम्ही आमच्या आज जे आयोजक मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत दिलात तर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही निश्चितच तसं कारवाई हे त्या काळामध्ये करू, एवढी तुम्हाला ग्वाही देतो. आणि हे जे तिन्ही आज सिलेक्ट झालेले आहेत, शिवांग तिवारी, रजत पात्रे आणि नम्रता ठाकरे, आणि ज्या आज उपस्थित नाही आहेत असे आनंद खंडेलवाल, यांना आणि यांच्या संपूर्ण परिवाराचं मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी या नात्याने सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी अमरावती जिल्ह्यासाठी एक अतिशय चांगला आदर्श घालून दिलेला आहे की ग्रामीण भागातून येऊन, तालुक्याच्या ठिकाणून येऊन तुम्ही जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकून सुद्धा चांगले मोठे स्वप्न पाहू शकता. खडतर प्रवास तुम्ही करून यशाला गवसणी घालू शकता. अशा पद्धतीचा आदर्श त्यांनी आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या त्यांच्या कुटुंबाने घालून दिलेला आहे. त्यांचंसुद्धा मी आजच्या या निमित्ताने खूप मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा आज जे इथे मोठ्या संख्येने पालकवर्ग, त्यानंतर परीक्षा देणारे कॉलेजवरील विद्यार्थी, काही शाळकरी विद्यार्थी, त्यांचे पण पालक आज जे उपस्थित झालेले आहेत, जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी पण हे काम हे कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी मेहनत घेतली. सोबत जे सामाजिक संस्था आहेत जसं कोठाळे जी आहेत आमचे, त्यांनी सुद्धा हे कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी मेहनत घेतली आहे. आणि इतरही सर्व ज्यांनी यासाठी मेहनत घेतली त्यांचं सुद्धा कौतुक करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की मोठे स्वप्न बघा, तुम्हाला निश्चितच त्याच्यामधूनच स्वयंप्रेरणा मिळेल. अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करत पुढे जा. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर संपूर्ण माझं शिक्षण हे मी गव्हर्नमेंट सेटअपमध्ये केलेलं आहे. 5वीपर्यंत ही गव्हर्नमेंट एडेड शाळा, त्याच्यानंतर नवोदय विद्यालय, त्याच्यानंतर IIT मुंबई, त्याच्यानंतर मला शासनाची स्कॉलरशिप मिळाली ज्याच्यामध्ये मी कोचिंग घेऊ शकलो. आणि शासनानेच, महाराष्ट्र शासनाने 6 ठिकाणी आपल्याकडे केंद्र उभारलेले आहेत. जसं अमरावतीमध्ये सुद्धा एक ते केंद्र आहे आपल्याकडे, ज्याला आपण प्री IAS ट्रेनिंग सेंटर म्हणतो. तशाच एका प्री IAS ट्रेनिंग सेंटर नागपूर येथे मी तिथे 1 वर्ष राहून स्वतः अभ्यास केला आणि त्यानंतर माझं सिलेक्शन झालं. तर अशा पद्धतीच्या अनेक संस्था तुम्हाला मदत करायला आहेत. तुम्ही फक्त ध्येय तुमचं कायम ठेवा, आणि अपयश येत असेल वारंवार तर एक ऑप्शन B सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही ठेवला पाहिजे. आणि आपल्या पालकांना विश्वासात घेऊन त्यांना तुमचं स्वप्न काय ते शेअर करून तुम्ही तुमची वाटचाल हे करा. आणि अशा पद्धतीचे जे पुढच्या वर्षी आम्ही कार्यक्रम घेऊ त्यात आज हे 3 विद्यार्थी, 3 आपले यशस्वी विद्यार्थी इथे आलेले आहेत. असेच 3चे 5 हो, 5चे 10 हो, अशा पद्धतीने अमरावतीच्या भूमीमधून अनेक यशस्वी विद्यार्थी घडो आणि महाराष्ट्र शासनाची, भारत सरकारची सेवा आणि पर्यायाने देश सामान्य जनतेची सेवा त्यांच्या हातून हो अशीच सदिच्छा मी शासनाच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा माझ्या या मेसेजसहित तुम्हाला सर्वांची रजा घेतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.
धन्यवाद सन्माननीय जिल्हाधिकारी श्री आशिष येरकर सर. आणि यानंतर कार्यक्रमाला उशिरा का होईना पण आवर्जून उपस्थित असलेले, कारण जिल्ह्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळायची म्हटले की कर्तव्य फर्स्ट असतं, त्यामुळे निश्चितच आपल्यात उपस्थित झालेले जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक श्री विशालजी आनंद सर, मी सन्माननीय तहसीलदार श्री प्रशांतजी पडघन सर आपल्यास विनंती करते की आपण या ठिकाणी सन्माननीय पोलीस अधीक्षक श्री विशालजी आनंद सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. पुन्हा एकदा मान्यवर असं नसतं होती, शक्य झाल्यास सन्माननीय आयुक्त श्वेता सिंगर मॅडम सुद्धा आपल्यात उपस्थित राहणार आहे, पण तत्पूर्वी ॲज पर प्रोटोकॉल खरं तर अध्यक्ष भाषणानंतर कोणी बोलायचं नसतं, पण आदरणीय SP सर तुमची वर्दी मात्र आम्हाला फार महत्त्वाची आहे. त्यामुळे इथे संताची नगरी बहुज्ञानाचा सुकाळ असे सगळे ज्ञानवंत प्रज्ञावंत आपल्यात उपस्थित असताना आपण पोलीस अधीक्षक महोदयांचे सुद्धा मार्गदर्शन ऐकलं पाहिजे. तेव्हा मंडळी, गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, पोलिसातील माणूस आपण जाणून घेऊया जरा, पोलिसातील माणूस आपण जाणून घेऊया जरा. त्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया सन्माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद सर. नमस्कार, गुड इवनिंग. मंच पर उपस्थित जिला के अपने अमरावती जिला के कलेक्टर आशीष जी, मनपा आयुक्त सौम्या जी, ZP CEO संध्या जी, और यहाँ पे उपस्थित इतर अपने जिला के अधिकारी एंड मोस्ट इम्पोर्टेंटली यहाँ पे उपस्थित स्टूडेंट्स, उनके पेरेंट्स, टीचर्स, सभी को मैं नमस्कार करता हूँ. पहली चीज़ मैं क्षमा चाहूँगा, मैं आज के दिन लेट हो गया, किसी अनिवार्य कारण की वजह से थोड़ा मुझे लेट आना पड़ा, बट मैं ये कार्यक्रम को अटेंड करना चाहता था बिकॉज मेरे लिए एक अच्छी चीज़ रहती कि आप लोगों से संवाद वगैरह करने का. एंड शुरुआत करने से पहले मैं धन्यवाद कहना चाहूँगा, शुभेच्छा भी देना चाहूँगा अपने ज़िले के कलेक्टर का, जिन्होंने एक अच्छा इनिशिएटिव इस रूप में लिया है. जब पहली बार उन्होंने इस विषय में चर्चा किया था तो मुझे भी उनका जो विचार था, जो सोच था, बहुत ही अच्छा लगा. तो आई कंग्रेचुलेट आशीष फॉर दिस. इसको छोड़े तो आज के दिन में अभी काफ़ी लोगों का यहाँ पे सत्कार हुआ है. तो अपने MPSC एंड UPSC परीक्षा में जो उत्तीर्ण हुए हैं उनको भी मैं अपना बधाई देना चाहूँगा. एंड आशा करता हूँ कि आप लोग जिस जर्नी से होके आज के दिन में इस लेवल पे पहुँचे हैं, वो बाकी इतर स्टूडेंट्स के लिए एक इंस्पिरेशनल जर्नी रहेगा, ऐसा मेरा मानना है. एंड यहाँ पे जो बच्चे बैठे हैं, आई कैन सी कुछ स्कूल के भी बच्चे हैं, तो आई एम श्योर आप लोगों को भी ये यंग ब्रिगेड जो मैं बोलना चाहूँगा, जो अभी जिन्होंने रिसेंट में एग्ज़ाम्स क्लियर किए हैं, उनको देख के, एंड मोस्ट इम्पॉर्टेंटली अपने अधिकारीगण में शायद सभी में से जो बूढ़ा अगर कोई बोला जाए तो शायद मैं हूँ अधिकारियों में मंच पे, क्योंकि काफ़ी साल हो गए मुझे UPSC क्लियर किए. एंड द न्यू जनरेशन आर सिटिंग इन फ्रंट ऑफ यू, कलेक्टर, म्यूनसिपल कमिश्नर एंड ऑल्सो ZP CEO. तो वो लोग आपको उन्होंने जो मार्गदर्शन किया है, आई थिंक इट इज़ मोर वैलिड, बट अदरवाइज जो मेन क्रक्स है इट रिमेन्स द सेम. जैसे मैं अभी कलेक्टर साहब का जो भाषण था उसमें सुन रहा था कि द ग्रोइंग अप ईयर्स, यानी 10वीं से लेके आगे के 10 साल या मान लो 8 साल जो भी पढ़ाई के दिन होते हैं तो अत्यंत महत्वपूर्ण होते हैं. स्कूलिंग एजुकेशन हमारा ऐसा है कि बच्चे जब स्कूल जाना शुरू करते हैं
तो पढ़ाई के साथ साथ खेल कूद वगैरह वगैरह उसमें लगना ज़रूरी है। मेंटल फिज़िकल फिटनेस के हिसाब से उनको सभी चीज़ें करनी चाहिए। बट एक स्टेज आ जाता है जब आपको अपने करियर के ऊपर में सोचना ज़रूरी पड़ता है। एंड आई थिंक दिस आर द फॉर्मेटिव ईयर्स फॉर एनी इंडिविजुअल। मान लीजिए 9th क्लास या इवन 10th क्लास से जब ये शुरू होता है तो वहाँ से लेके आपका ग्रेजुएशन के बाद में देन आगे की पढ़ाई अगर आपको करनी है या अदरवाइज आप कुछ एग्ज़ाम्स वगैरह देना चाहते हैं तो वहाँ तक। तो ये जो फेज़ है, दीज आर लाइक द फाउंडेशनल ईयर्स ऑफ एनी इंडिविजुअल, जो आपके करियर को, आपके फ्यूचर लाइफ को जो है डिसाइड करने वाले जो साल है यही होते हैं। एंड आई बिलीव कि सभी को अपना बेस्ट जो है इस टाइम में देने की कोशिश करनी चाहिए। ऐसा नहीं है कि भाई इस टाइम में आपने अपना बेस्ट दे दिया तो इसके बाद में आपको लाइफ में आगे कुछ करने की ज़रूरत नहीं है, ऐसा मेरा कहने का उद्देश्य नहीं है। बट जो फाउंडेशन है, अगर आपका अच्छा फाउंडेशन आपने बिल्ड किया आपके खुद के लिए, तो देन उसके ऊपर में आप आगे जो है अपने फ्यूचर को, अपने करियर को जो हो बढ़ा सकते हैं। सो इसीलिए आज के दिन में यहाँ पर जो बच्चे बैठे हैं, आई मोटिवेट यू और रादर आई गाइड यू, और जो भी आप माने कि आपके जो फाउंडेशनल ईयर्स है उसमें अच्छे से पढ़ाई कीजिए। जो आपके खुद के ड्रीम्स हैं, जो आपने खुद के लिए जो टारगेट सेट किया है, जो आप खुद को आगे के 10 साल या 20 साल में जो आप खुद को देखना चाहते हैं, उस हिसाब से आप अपना प्रयास कीजिए। आई एम श्योर आपको आपके लाइफ में जो भी आपके ड्रीम्स हैं वो आप ज़रूर अचीव करेंगे। ये एक चीज़ मैं आपको बोलना चाह रहा था। इसके अलावा सेकेंड थिंग आई वांट टू टॉक अबाउट इज फेलियर्स। लाइफ में फेलियर बहुत ही अत्यंत इम्पोर्टेंट चीज़ है। मुझे नहीं लगता कि मेरे लाइफ में मैंने खुद काफ़ी फेलियर्स देखे हैं, एंड आई एम श्योर अभी इस मंच पर जिन्होंने भी ये अपने जर्नीस वगैरह बोले हैं, अपने जर्नी के बारे में बताया है, उन्होंने खुद भी अपने लाइफ में काफ़ी ऐसे फेलियर्स देखे होंगे। बिकॉज बिना फेलियर का सक्सेस इज़ नियर इम्पॉसिबल, यानी बिना फेलियर का सक्सेस किसी को भी नहीं मिलता है। तो आप अगर अपने लाइफ में किसी भी कारण से, किसी भी विषय में अगर आप फेल हो रहे हो, फेलियर यानी एग्ज़ाम में फेल होना, मैं वो नहीं बता रहा हूँ, बट मान लीजिए आपने ये सोचा कि मुझे फलाना एग्ज़ाम में 80 मार्क आएंगे एंड 80 की जगह आपको 60 मार्क मिल गए, फिर भी वो दिल में खटकता है। तो दैट ऑल्सो कैन बी टर्म्ड एज अ स्टम्बलिंग ब्लॉक और स्पीड ब्रेकर या व्हाटएवर। तो जब आप लाइफ में ऐसे चीज़ों को एक्सपीरियंस करोगे तो डोंट बी डिसहार्टेड, क्योंकि इट इज़ ऑल पार्सल ऑफ लाइफ, पार्ट एंड पार्सल ऑफ लाइफ। इंस्टेड फेलियर्स को आप एनालाइज कीजिए, क्या गलती हुई थी आपसे, आप उसको समझने की कोशिश कीजिए, एंड अगली बार में उसी गलती को दोबारा मत दोहराइए। तो आई एम श्योर ऐसा अगर आप करते रहें तो आपके जो भी इनहेरेंट फेलियर्स हो या इवन जो भी बाकी को हो, उसको आप धीरे धीरे ओवरकम करोगे। तो फेलियर शुड बी अ स्टेपिंग स्टोन फॉर सक्सेस, नॉट अ स्टम्बलिंग ब्लॉक फॉर सक्सेस, इज़ व्हाट आई बिलीव। तीसरी चीज़ मैं बोलना चाहूँगा, जैसे कलेक्टर साहब भी बता रहे थे, ऑप्शन बी, तो मेरा भी वही मानना है, ऑलवेज हैव अ बैकअप प्लान। यानी आप जो सोच के आप आगे बढ़ रहे हैं अच्छी चीज़ है, चाहे वो यूपीएससी हो, एमपीएससी हो या इवन अदरवाइज एनी अदर थिंग, आप उसको लेके आगे बढ़िए। बट साथ में हमेशा कुछ ना कुछ आपके हाथ में रहना चाहिए, ताकि अगर प्लान ए वर्कआउट नहीं हुआ तो प्लान बी आपके पास में रेडीली अवेलेबल रहना चाहिए। तो ये सिर्फ मैं एजुकेशन या करियर के लिए नहीं बोल रहा हूँ, बट इवन इंस्टेड विद लाइफ ऑल्सो। ये 3 चीज़ें थी जो मेनली मैं आपको शेयर करना चाहता था।
इसके अलावा आई एम श्योर काफ़ी मान्यवर ने जो है आज के दिन यहाँ मंच पर आप लोगों को काफ़ी अच्छा मार्गदर्शन दिया गया होगा, तो गुड थिंग। इसके अलावा मैं बस आपको बेस्ट ऑफ लक बोलना चाहूँगा। बेस्ट ऑफ लक आपके खुद के लिए भी, आपके फैमिली के लिए भी, एंड ओवरऑल अपने समाज के लिए और देश के लिए भी। बिकॉज एंड ऑफ द डे आज के दिन में हम लोग यहाँ पे ऑफिसर बन के खड़े हैं, वी आर द प्रेजेंट, बट कुछ ही सालों में वी विल बी द पास्ट। एंड आज के दिन में आप जो प्रेजेंट करके हमारे सामने बैठे हो, आज के दिन में प्रेजेंट हो, बट आने वाले दिनों में आप फ्यूचर बनेंगे। मुझे मेरा ये कहने का मतलब है कि यू आर द फ्यूचर ऑफ दिस कंट्री, यू आर द फ्यूचर ऑफ दिस स्टेट, यू आर द फ्यूचर ऑफ दिस सोसाइटी। तो आपकी खुद की जवाबदारी आपके ऊपर है, आपके परिवार की जवाबदारी भी आने वाले दिनों में आपके ऊपर रहने वाली है, साथ ही साथ देश की जवाबदारी भी आपके कंधों के ऊपर में रहने वाली है। बट आई एम वेरी श्योर कि आप खुद के लिए भी एंड देश के लिए भी बहुत अच्छा पॉजिटिवली करेंगे, ऐसा मेरा मानना है। दोबारा से मैं आप सभी को जो है ऑल द बेस्ट कहूँगा, बेस्ट विशेस, बेस्ट ऑफ लक, एंड थैंक यू वन एंड ऑल। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल, त्यामुळे कोणीही आपली जागा सोडू नये अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे। यानंतर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व अधिकारी आणि जे विद्यार्थी आहेत, जे गुणवंत आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना अगदी राष्ट्रसंतांच्या ओळीत एवढ्या शुभेच्छा देईल। तुमच्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सगळ्यांचे लक्ष तुमच्याकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वामाची या। तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि जिल्हा प्रशासनाचे आभार की आदरणीय गडकर सर, महिन्याच्या पहिल्याच दिवशी तुम्ही संधी दिली, त्यामुळे आता महाराष्ट्रभर परत प्रवास चालू, तेव्हा मी क्षिप्रा जिल्हा प्रशासनाचे आभार मानते आणि आभार प्रदर्शन करीता आमंत्रित करते निवासी उपजिल्हाधिकारी सन्माननीय श्री अनिल भटकर सर आपल्याला। जिल्हा प्रशासन अमरावती द्वारा आयोजित स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन सोहळा। आज या ठिकाणी आपण UPSCमध्ये ज्यांना यश मिळालं आहे अशा यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी घेतला आहे। आणि खरं म्हणजे ही संकल्पना माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी मांडली आणि त्यांनी सांगितलं की आपण हा कार्यक्रम घेऊ, कारण या ठिकाणी दोन गोष्टी होतील की या मुलांचा सत्कार होईल की जे सक्सेस झाले त्यांचा सत्कार होईल, आणि त्यांनी काय प्रयत्न केले, त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केला, कुठल्या परिस्थितीमधून केला, ही सगळी परिस्थिती आणि कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे ही सगळी परिस्थिती आपल्या अमरावतीच्या मुलांना समजावी या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। याचबरोबर सरांचं असा पुढील प्लॅनिंग असं आहे की आपल्याला सगळ्यांना हे असे मार्गदर्शन वारंवार करत राहावे। आम्ही 1 वर्ष आधी जेव्हा UPSCचे मीनू मॅडम वगैरे इथं होत्या, त्यांचं पण असंच एकदा मार्गदर्शन ठेवलं होतं आणि त्या मार्गदर्शनामध्ये आम्ही भाषण वगैरे न ठेवता आपल्याशी संवाद साधला होता की आपल्याला ज्या अडचणी आहेत, आपल्याला जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण त्यांना विचारले होते आणि त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी कशी तयारी केली, काय केलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं होतं। भविष्यात माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण अशाच प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करू। खरं म्हणजे मी या आजच्या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल आणि आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी मार्गदर्शन केलं, या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या CO मॅडम माननीय संजिता महापात्र मॅडम या आल्या, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सौम्या शर्मा मॅडम यांनीसुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि खरं म्हणजे वेळेवर काय होईना पण आणि उपस्थित झाले, कारण अतिशय व्यस्त अशा परिस्थितीमधून सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, तर मी विशालानंद सर यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे ज्या तिघांचा सत्कार आपण या ठिकाणी केला ते शिवांक तिवारी, रजत पत्रे आणि श्रीमती नम्रता अनिल ठाकरे मॅडम, खरं म्हणजे यांनी सत्काराकरता आपल्याला वेळ दिला, प्रशासनाच्या विनंतीला त्यांनी मान दिला, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध क्लासेसचे संचालक
विभाग असेल किंवा शिक्षण शाळा असतील, कॉलेजेस असतील, त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. याचप्रमाणे मंडावी साहेब, जिल्हा ग्रंथालय अधिकारी पाटील साहेब यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी यामध्ये खूप मेहनत घेतली. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं यामध्ये विविध अधिकारी, विविध कर्मचारी यांची सुद्धा याकरिता मेहनत घेतली. त्या सर्वांचे आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सर्वांनी आपल्याला एकच सांगितलं की स्वप्न ही मोठी बघायची आहे, म्हणजे आपला एम मोठा असलं पाहिजे हे सर्वांनी सांगितलं. आपल्या सर्वांना एम ठरवायसाठी, एम निश्चित करण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.